बंधूंनो, होतं ना स्वप्न बघायला काही हरकत नाही, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे हिंमत लागते, पैसा लागतं, पॉवर लागतं. मी आभार व्यक्त करतो नाना पचा साहेबांचा. कसं जपायचं हे या सिनेमामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मी माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा पिक्चर नक्कीच बघावा आणि चांगल्या प्रतिसाद. धन्यवाद. या चित्रपटात ते दाखवलं आहे की जी हिरोईन आहे तिच्यावर म्हणजे ती नवऱ्याला कसं सांभाळते ते दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर चित्रपटात नोटबंदीमुळे काय कसे हाल झाले हे आम्ही त्याच्यात दाखवलेलं आहे. फेस्टिवल मूवी है, आर्ट मूवी बोल सकते हैं हम लोग, क्योंकि जो मध्यम वर्गीय लोग होते हैं ना, उनकी पूरी ज़िंदगी ये चली जाती है इसमें कि यार लोग क्या कहेंगे, ऐसा करेंगे तो वो लोग क्या करें, ऐसा हुआ तो लोग क्या कहेंगे. तो मुझे इस सवाल का जो जवाब देना है इस फिल्म के जरिए कि लोग क्या कहेंगे, लोग कुछ नहीं कहेंगे, आपको कहना है, आपको करना है. पण त्याचे जेवढे चांगले इफेक्ट आहेत त्याचे वाईटही परिणाम किती होऊ शकतात हे आम्ही या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूर्ण पिक्चरची स्टोरी म्हणजे त्याच्यावरच अवलंबून आहे. कुटुंबासोबत बघावा असा हा चित्रपट आहे. त्याच्यातले सॉन्ग पण खूप छान आहे. आम्ही त्याच्यात वट सावित्री पौर्णिमेचं सॉन्ग पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि 90% शूटिंग याची आम्ही नाशिकमध्येच केलेली आहे. तुम्हाला काय अनुभव वाटतो? मी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मी स्वतः गाढवाच्या लग्नात गंगीचे कॅरेक्टर करते. ते गाढवाचं लग्न म्हटलं की सगळ्यांना कॉमेडी माहिती, पण सावित्री कलियुगातली या पिक्चरची जेव्हा सरांनी मला स्क्रिप्ट ऐकवली होती तेव्हा मला तो म्हणायला खूप भावली. काहीतरी मला चॅलेंजिंग रोल वाटला. याच्यामध्ये काम करून मला खरंच खूप छान वाटलं की एखादी आई आपल्या मुलाच्या चुका त्याच्या वडिलांपासून लपवून ठेवते. की म्हणजे आईची जी अंधश्रद्धा असते, प्रेम असतं, ते जेवढं चांगलं असतं तेवढं वाईटसुद्धा असतं. आणि त्या गोष्टी लपवण्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आम्ही या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा सगळ्या प्रत्येक स्त्रीने घराघरात बघावा असा हा चित्रपट आहे. मी नोकरी करत असताना मी जुडो कराटे क्लासेस पण चालवत होतो. त्या कराटे क्लासेसच्या माध्यमातून चित्रपटाच्या लाईनीत मला म्हणजे एक संधी मिळाली आणि त्याच्यासाठी मी पॅला सर्वे जिंदा आहे माया म्हणून एक वेब सिरीज केली होती. त्याच्यानंतर आमचं कायम चर्चा वगैरे व्हायची की नाना आपल्याला चित्रपट पण व्हायचा आहे. जसं ज्यावेळेस मी कामाला होतो त्या पिरियडमध्ये मला पैशांची ॲडजस्टमेंट नव्हती, पण आज जसं सावित्री कलियुगातली या प्रीमियर शो प्रमोशनचा शो केला जातो आहे आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सगळ्यांचं पहिले अभिनंदन या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल. या ठिकाणी चित्रपटाचे निर्माते नानाजी बच्छाव, त्यानंतर दिग्दर्शक शर्मा सर, आर्टिस्ट श्वेता भांगरे आणि इथे असलेले टेक्निशियन, प्रोडक्शन इंचार्ज आणि पडद्या पाठीमागील कलाकार. आज नाशिकमध्ये काम करताना वय वर्ष 59 चालू आहे माझं. 39 वर्षापूर्वी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आलेला मुलगा आज या ठिकाणी निर्मिती व्यवस्थापन, निर्माता, प्रोड्युसर ही सगळी अंगभूत कार्य मी केलेली आहेत. आणि या चित्रात आलाच पाहिजे कारण की या सावित्रीने आजच्या पिढीतील लोकांसमोर केलेलं योगदान हे प्रत्येकाला भावलं पाहिजे. आणि हे नात्याचे संबंध हे पाठीमागच्या म्हणजे मागची कलियुगाची सावित्री नसून ही आधुनिक आहे हे भावलं गेलं पाहिजे आणि ती दाखवते आहे. यासाठी या चित्रपटातील आई, वडील आणि त्यानंतर मुलगा आणि बायको यांच्यातील नातेसंबंध, त्यांच्यातले मनोभाव या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आरसा दाखवला गेलेला आहे. हा चित्रपट बघणं महत्वाचं आहे आणि यासाठी मी एकच म्हणेन सावित्री कलियुगातील चित्रपट हा सगळ्यांनी थिएटर्स मध्ये जाऊन बघावा. कारण एक सांगायचं आहे की आपण नाशिककरांनी दादासाहेब फाळके चित्रपट नगरी स्टुडिओ ऑर्गनायझेशन चालू केलेलं आहे. 23 स्टुडिओचं ऑर्गनायझेशन असताना आपण कुठेही कमी नकोय. त्यासाठी आपले प्रोड्युसर पुढे आले पाहिजे, डायरेक्टर पुढे आले पाहिजे, कलाकार सुद्धा पुढे आले पाहिजे. पण गांभीर्य ओळखून पुढे गेलात तर नक्कीच नाशिक चित्रपट नगरी ही उदयास येणार आहे.
हे सांगायला हरकत नाही आता. पण यामध्ये मला एकच सांगायचं आहे, प्यारेलाल शर्मांनी नाशिकमध्ये स्वतः जी एंट्री केली आहे, नक्कीच सांगतो दादासाहेब फाळके नंतर प्यारेलाल सरांचं नाव घेतलं जाणार आहे. कारण की नाशिक चित्रपट नगरीमध्ये त्यांनी केलेलं धाडस, त्यांनी केलेलं ऊर्जा शक्तीचा स्रोत आहे ते पुढे 5-6 असतील. 5-6. आपण नाशिक का वातावरण बघितलं, नाशिक पुस्तक आहे. इससे पहले नासिक में कम से कम मेरी 3 फिल्में बन चुकी है, 3 बार बनाई हमने. नासिक मुझे लगता है कि इसे मेरा घर हो और मैं बार बार नासिक आना चाहता हूँ और बार बार काम करना चाहता हूँ. क्योंकि क्या है, हमारी फिल्म इंडस्ट्री के जो होते हैं ना गॉडफादर दादासाहेब फाल्के, वो तुम्हारे पूजनीय है, देवता स्वरूप है, तो उनकी नगरी में आकर काम करने का जो आनंद मिलता है वो कुछ अलग ही है. और आने वाला कल जो मेरा होगा कि मैं अपना हेड ऑफिस मैं नासिक में बनाऊं और यहाँ के लोगों को लेकर जो है वो काम करना चाहिए. चित्रपट कितपत टिकाऊ करा. हे कौटुंबिक चित्रपट आहे. तुमची टीम खूप छान आहे, माणसं खूप सुंदर आहे. पण विनोदी याच्यामध्ये का नवीन नवीन जे विषय निघतात तर ते याच्यामध्ये कसं सांगा. ॲक्टर सॉन्ग वगैरे घ्यायचे काय. आम्ही याच्यामध्ये नवीन युग म्हणजे नवीन पिढी आणि जुनी पिढी आम्ही याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी लेडीज सण खूप असे एकदम मनापासून आणि एकदम जिव्हाळ्याचं म्हणजे एकदम मनापासून ते सगळे सण सेलिब्रेट करायचे. पण आजकाल लेडीज जॉबला वगैरे जायला लागलेत बाहेर वगैरे, त्यामुळे त्यांना एवढं आता हे संस्कृती वगैरे लोक विसरून चालले. तर मग आम्ही ते लोकांना म्हणजे हायलाईट करून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की या गोष्टी जर पूर्वी करत होत्या आणि त्या खऱ्या होत्या आणि त्या गोष्टी वरती पण भरपूर काही गोष्टींचे उदाहरणं वगैरे आधी आपण ऐकलेले आहेत. पण आत्ताच्या या काळामध्ये लोक या गोष्टी विसरत चालले, तर त्या आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या नवयुगामध्ये जो होणारा स्त्रियांचा जो त्रास आहे, त्यांना ज्या गोष्टीपर्यंत अपेक्षित असणाऱ्या कुटुंबामधल्या ज्या छोट्या मोठ्या घटना असतात त्या सुद्धा कशा तऱ्हेने हाताळता येतील आणि त्यामधून चांगला मार्ग काढता येईल, हा महत्त्वाचा विषय हा चित्रपटामध्ये आहे. आणि विशेषतः म्हणजे असे कौटुंबिक चित्रपट आता शक्यतो होतच नाही. तरुण मुलांना आवडणारे, नाच गाणे उदम करणारे असे चित्रपट आहेत. त्याला थोडासा वेगळी कलाटणी देऊन शर्मा सर, बच्चाव सर आणि आर्टिस्ट आपली श्वेता यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि ते वेगळंपणच आपल्याला सर्वसामान्यांना आवडणार आहे. आणि ते आवड आणि ते वेगळंपणाने आपल्याला थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या पाठीमागे सगळ्याचा उद्देश हाच आहे की घरातला टीव्ही आणि थिएटरमधला पडदा हा जो फरक आहे तो लोकांना प्रखरतेने जाणवतो. क्योंकि मैं उसका खुद मुक्त भोगी हूँ, मैं उसका अनुभव कर चुका हूँ. मैं यहाँ के जो कलाकार हैं, जो टेक्नीशियन हैं, उनको थोड़ा सा एक्टिव होना पड़ेगा क्योंकि उस समय का उनको भान रहता नहीं है. क्योंकि मैंने भी घंटों इंतजार किया है. यही कि जो टेक्नीशियन हैं, कलाकार हैं, मैंने बोलता हूँ श्वेता भावने से लोग सीखना चाहिए इनको कि काम कैसे किया जाता है ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन. और अगर जो हमारे कलाकार हैं, जो टेक्नीशियन हैं, समय की और जुबान के पाबंद हो जाएंगे तो यकीन मानिए कि बॉम्बे से कोई नहीं आएगा, सब नासिक के ही होंगे सर. जबकि यही आसपास के होंगे, जानता हूँ मैं, नहीं आएंगे. तो दिक्कत क्या है उनकी प्रॉब्लम की उनकी ये पहली पिक्चर है लेकिन आ नहीं पाए. मैं नाम नहीं लूँगा क्योंकि नाम शायद लूँगा तो उनको और जुबान ये दो बहुत बड़ा चीज़ है. जब भी ऑडिशन लूँगा मैं, इसमें आपका भी सहयोग लूँगा मैं. खास करके हमारे श्री संदीप जी जो हैं उन्होंने मुझे प्रॉमिस किया है और मैंने उनकी जो जिम्मेदारी दी है कि यहाँ के मेन पावर चाहे कलाकार हो या टेक्नीशियन हो, उनकी कमांड आप रखिए क्योंकि मैं शायद उनको संभाल नहीं पाऊँगा, तो आप संभालिए उनको. मैंने उनसे वादा किया है. सावित्री कलियुगातील या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या संदर्भातील प्रेस कॉन्फरन्सला आला त्याच्याबद्दल आपला सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. चित्रपटाचे निर्माते जे आहेत प्यारेलाल शर्मा यांनी सर्वांना आगत्यपूर्वक बोलवलं होतं आणि नाशिकमध्ये त्यांचं शूटिंग जेव्हा चालू होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या साईटवरती एक दिवस जाऊन त्यांना भेटलो पण होतो. अतिशय मनमिळावं आणि अतिशय चांगला स्वभावाची व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे बघतो आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून सुद्धा
ज्यांचं हे जमिनीवरती पाय असलेला हा माणूस आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यांनी 90% शूटिंग नाशिकमध्ये केलं. ही आमच्या नाशिककरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण नाशिकमध्ये जे चित्रपट होतात ते चित्रपटांना नक्कीच यश मिळतं आणि ते चित्रपट सगळीकडे गाजतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि पुढे सरांचं मला एक कौतुक एवढं वाटतं की हा चित्रपट त्यांचा प्रदर्शित होत असताना त्यांनी पुन्हा 2 नवीन चित्रपटांची घोषणा सुद्धा केली. खरं म्हणजे चित्रपट सृष्टीत काम करणं किंवा चित्रपट एखादा निर्माण करणं ही खूप कठीण गोष्ट आहे, परंतु तुम्हाला ते सहजपणे शक्य होतं आणि तुम्ही ते करता. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाशिककरांच्या वतीने तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आमच्याकडून नक्की मिळेल. तर थोडीशी काही गोष्ट झाली घरात की वादविवाद होतात आणि ते वादविवाद एवढे विकोपात जातात की घटस्फोट होतात. तर आम्ही या माध्यमातून कमीत कमी हे करायचा प्रयत्न केला की म्हणजे हे पाहिल्यानंतर तरी थोडा बदल होईल महिलांमध्ये. खास महिलांसाठी पुरुष प्रधान चित्रपट बनवले जात आहेत, खूप होतात, पण महिलांवरचे चित्रपट खूप कमी येत आहेत. त्याच्यातून आम्ही हिंमत करून तो सावित्री कलुगाचे हा चित्रपट घेतला हातात, जेणेकरून महिलांमध्ये बदल करावा की काही गोष्टी आपण स्वतः मॅनेज करायच्या, समजून घ्यायच्या. एक परिवार क्या होता है, एक टीम क्या होती है, काम कैसे होता है. नासिक में काम करने के बाद में जो मुझे अनुभव मिला है इस फिल्म का, मतलब कि कोई भी शख्स ये नहीं कह सकता है कि ये पराया इंसान है. आज चाहे मराठी हो या हिंदी हो, दोनों लैंग्वेज में भी कमांड मेरी है कमांड. लेकिन क्या करें, जो विषय होता है हमारे पिक्चर का, चाहे वो हिंदी और मराठी हो, उस हम काम करते हैं. सावित्री कलयुगातली ये जो पिक्चर है, बरसों से हम जब देखते हैं बचपन से कि वट सावित्री की पूजा, सत्यवान, सावित्री, कहीं ना कहीं मुझे लगा कि इस विषय को लेकर हमें वैतरणा तपोवनामध्ये आठवण लॉन्समध्ये आम्ही शूट केलं. आणि त्र्यंबकेश्वर, वैतरणा, जलालपूर, दिंडोरी आणि मखमलाबादमध्ये आणि दिंडोरीमधलं ते विंध्यवासिनी टेम्पल आहे ना, तिथे आम्ही शूट केलं. मँगो रिसॉर्टला केलं. ने जो काम किया है इस पिक्चर के ऑन कैमरा ऑफ कैमरा, मुझे लगता है कि इस फिल्म को मुझसे ज़्यादा बेहतर जो है श्वेता जी बता सकती हैं कि जो उनका प्रयत्न रहा है, कोशिश की है, मेहनत की है. तो श्वेता जी प्लीज़ ज़रा सा जो अपनी फिल्म है इस बारे में बताइएगा. नमस्कार. सत्यवानाची सावित्री सर्वांना माहितीच आहे. तिने आपले पतीचे प्राण वाचवून आणले होते, परत आणले होते. ती कन्सेप्ट आम्ही डोक्यात घेऊन आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे. अजूनही आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये वट सावित्रीची पूजा केली जाते की हाच पती जन्मोजन्मी आपल्याला मिळावा. ती कन्सेप्ट डोक्यात घेऊन एकदम कौटुंबिक आणि एकदम जिव्हाळ्याचा विषय घेऊन आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे. ह्या चित्रपटाची स्टोरी जेव्हा मी ऐकली ना, तेव्हा माझ्या मनाला खूप म्हणजे आपण म्हणतो ना भावली एकदम. तर मग तेव्हाच मी ठरवलं की मी याच्यामध्ये काम करेल म्हणून. आता एक आई आणि मुलाचं नातं, आई कशी वडिलांचा स्वभाव कडक असतो, पण तर मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी जाऊन हा चित्रपट बघावा.